Hello students, welcome. In last lecture we have completed our last topic, that is organisms and populations. Now in today's lecture we are going to start a new topic, that is inheritance and variation. Already this topic has been started by Power Madam, and this inheritance and variation, it is consisting of basically two parts. First part is genetic basis of inheritance, which was taught by Power Madam, and the second part from this topic, which is having the point chromosomal basis of inheritance, that was taught by me. So here the inheritance and variation topic having two different parts. First part जो तुम्हाला पॉवर मॅडम आता शिकवत आहेत, काही लेक्चर्स तिचे झालेले आहेत तुमचे, किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत टॉपिक संपलेलाही असेल, आणि त्या टॉपिकमधला राहिलेला जो पुढचा पार्ट आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, तो पार्ट आपण तिथून पुढचा जो टॉपिक आहे तो मी शिकवणार आहे. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक, inheritance and variation. Basically these two terms which are related to the any organism and their evolution. Inheritance means transmission of character from one generation to other generation, ज्याला मराठीमध्ये आपण अनुवंशिकता म्हणतो. एका पिढीकडून कॅरेक्टरिस्टिक दुसऱ्या पिढीकडे नेले जातात, that is called as inheritance. And here when the character is inherited from one generation to other generation, always this character is not inherit as it is, but sometimes the character may get changed, that is called as a variation. म्हणजे काही वेळेला एखादं कॅरेक्टरिस्टिक ऑर्गॅनिझम मध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेलं जातं, त्यावेळेला ते तसंच्या तसं कॅरेक्टरिस्टिक जात नाही, तर काही वेळेस आपल्याला त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये बदल झालेला बघायला मिळतो, एखादं चेंज झालेलं बघायला मिळतो, एखादं नवीन कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप झालेलं बघायला मिळतं, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेरिएशन. So here the topic includes two concepts, inheritance and variation. Out of that you have studied about the Gregor John Mendel and the work of this Gregor John Mendel, which has been done on the garden pea plant, and in that we have studied already the different laws of the inheritance put forth by the Gregor John Mendel. त्या मेंडेलच्या कामाविषयी त्याने ते गार्डन पी प्लांट वापरलं, त्याचा लॉ ऑफ डॉमिनन्स असेल, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट असेल, लॉ ऑफ सेग्रिगेशन असेल, या सर्वाची माहिती तुम्ही या टॉपिकमध्ये सुरुवातीला बघितलेली आहे. अँड सम ऑर्गॅनिझम्स आर नॉट फॉलोइंग द मेंडेलियन रेशो, जो मोनोहायब्रिड रेशो आहे, डायहायब्रिड रेशो आहे, तो रेशो हा सर्व ऑर्गॅनिझममध्ये एकसारखा असत नाही. त्याच्या बाबतीतले सुद्धा काही एक्झाम्पल तुम्ही स्टडी केलेले असतील. त्याला निओ मेंडेलिझम असं म्हटलं जातं, किंवा डेव्हिएशन्स फ्रॉम दी मेंडेलियन इनहेरिटन्स असं म्हटलं जातं, त्याचाही तुम्ही स्टडी केलेला असेल. आणि ग्रेगॉर जॉन मेंडेलने सांगितलेल्या पद्धतीनं जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन, हे तुम्ही स्टडी केलेलं असेल. पण हे जीन्स कुठे लोकेट केलेले असतात, तर क्रोमोझोमवरती लोकेट केलेले असतात, आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असताना ते क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होतात. त्यामुळं क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स सुद्धा आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा सेकंड पार्ट जो आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, तो आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. सो विथ दिस इंट्रोडक्शन वी आर स्टार्टिंग द पॉइंट, दॅट इज क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आउट ऑफ दॅट फर्स्ट वी हॅव टू स्टडी chromosomal theory of inheritance. But before that, what work should be done, or what work was done at that time during this inheritance, that we have to study first. म्हणजे क्रोमोझोमल थिअरी मांडण्यापूर्वी काही लोकांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. ते कोणते कोणते एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्यांची काय काय कन्क्लुजन्स आहेत, त्याचं एक थोडक्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार आहे. आणि मग ॲक्च्युली क्रोमोझोमल थिअरी कोणी मांडली, त्याच्यात काय स्टेटमेंट त्यांनी मांडलेले आहेत, ही सर्व माहिती आपण बघणार आहे. ओके, सो हियर फर्स्ट पॉइंट, ग्रेगॉर जॉन मेंडेल पब्लिश्ड हिज वर्क ऑन इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स इन 1866, but it remained unnoticed or unrecognized till 1900. म्हणजे ग्रेगॉर जॉन
इनहेरिटन्स ऑफ द ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टर किंवा ट्रेट याचं इनहेरिटन्स कसं होतं याच्यावरती अभ्यास केला होता आणि त्याच्यावरती एक पुस्तकसुद्धा त्यानं लिहिलेलं होतं. पण 19व्या शतकापर्यंत त्याचं काम जे आहे ते कुणीही बघितलं नाही, कुणीही त्याला नोटीस केलं नाही, कुणीही त्याला रेकग्नाइज केलं नाही. म्हणजे त्याचा तो एकटा काम करत गेला आणि त्याचं त्यानं सगळी माहिती आहे ती पुस्तकामध्ये लिहून ठेवली, परंतु कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. ओके, सो हिअर his approach of using mathematics and statistics to explain biological phenomenon was totally new and unacceptable to the biologists. कारण या ग्रेगोर जॉन मेंडेलनं हे इनहेरिटन्स ऑफ ट्रेट कसं होतंय हे दाखवण्यासाठी, हे समजावून सांगण्यासाठी काही मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल जे ॲस्पेक्ट आहेत मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा वापर करून त्यानं हे मांडलेलं होतं की इनहेरिटन्स या पद्धतीनं होतं. आणि हे जे त्यानं मांडलेलं मत आहे हे बायोलॉजिकल फिनॉमिनन एक्सप्लेन करण्यासाठी त्यानं वापरलेलं होतं, ज्याची जास्त माहिती इतर कोणालाही नव्हती. त्यामुळं कुणीही त्याला ॲक्सेप्ट केलं नाही, कुणीही त्याचं मत विचारात घेतलं नाही. कारण त्यावेळेला ह्या गोष्टी स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्स हे वापरण्याची पद्धत नव्हती आणि त्यामुळे त्यानं जे काम केलेलं होतं त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये आणखीन 3 सायंटिस्टनी वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने एक्सपेरिमेंट कॅरी आउट केली. ते कोणते सायंटिस्ट आहेत? इन 1900 3 सायंटिस्ट ह्युगो ड्युराइज, कॉरेन्स अँड व्हॉन स्टेमर. ह्युगो ड्युराइज, कॉरेन्स अँड व्हॉन स्टेमर इंडिपेंडेंटली रिडिस्कवर्ड मेंडेल्स वर्क ऑन द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स. म्हणजे ह्या 3 सायंटिस्टनी 19व्या शतकामध्ये वेगळे तिघांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे आपापले एक्सपेरिमेंट केले आणि त्यांना जे कन्क्लुजन आढळले ते सेम जसं मेंडेलला आढळलेलं होतं त्याच पद्धतीने यांना सुद्धा एक्सपेरिमेंटमध्ये एक कन्क्लुजन आपण म्हणूया, एक फायनल निष्कर्ष जो आहे तो त्याच पद्धतीने मिळाला. मीनवाईल मायक्रोस्कोपची पण डेव्हलपमेंट झालेली आपल्याला बघायला मिळाली. So due to advancement in microscopy, scientists were able to observe cell division and the structure of chromosomes under the microscope. आणि meanwhile मायक्रोस्कोपीमध्ये पण शोध लागत गेला, हळूहळू ॲडव्हान्समेंट होत गेली मायक्रोस्कोपमध्ये. आणि जे मेंडेलनं त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं की कॅरेक्टरिस्टिक्स कशा पद्धतीनं जीन्स कॅरी करतात, जीन्स क्रोमोझोमवरती असतात, मग ते कसे सेग्रिगेट होतात, इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात, हे सगळं जे मेंडेलनं लिहून ठेवलेलं होतं विदाऊट मायक्रोस्कोप त्यानं त्या एक्सपेरिमेंटवरनं लिहून ठेवलेलं होतं. मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट असतील किंवा डायहायब्रिडचे क्रॉस एक्सपेरिमेंट्स असतील. पण मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर मात्र त्यानं जे सांगितलेलं होतं ते खरं आहे हे त्यावेळी लोकांना लक्षात आलेलं होतं. हे इंट्रोडक्शन करूनच नंतर ॲक्च्युली जीन्स हे क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात, त्यामुळं क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स ही पुन्हा 2 सायंटिस्टनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. सो हिअर वॉल्टर सुटॉन अँड थिओडोर बोवेरी ही 2 सायंटिस्ट आहेत. सुटॉन अँड बोवेरी असं म्हणलं जातं. वॉल्टर सुटॉन अँड थिओडोर बोवेरी इन 1903 स्टडीड द पॅरलल बिहेवियर ऑफ द मेंडेल्स फॅक्टर्स. कारण मेंडेलनं जीनलाच फॅक्टर असं नाव दिलेलं होतं. अँड बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम्स ॲट द टाइम ऑफ मियोसिस. म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला मायक्रोस्कोपचा शोध लागला त्यावेळेला सेल डिव्हिजन त्याचा डिटेल स्टडी करण्यात आला. आणि त्यावेळेला हे जे 2 सायंटिस्ट आहेत वॉल्टर सुटॉन आणि थिओडोर बोवेरी यांनी पॅरलल स्टडी चालू केला. जसं मेंडेलनं काम केलेलं होतं तशाच पद्धतीनं या दोघांनी पॅरलल स्टडी चालू केला मेंडेलच्या वर्कवरती, मेंडेलनं सांगितलेल्या ट्रेट्सवरती किंवा फॅक्टरवरती, त्याला जीन्स म्हटलं जातं. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे जीन्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे क्रोमोझोम नेले जाते. आणि म्हणून त्यांनी थेअरी मांडलेली आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. सो हिअर बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन्स क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय सुटॉन अँड बोवेरी. आणि म्हणून मेंडेलनं जे काही काम करून ठेवलेलं होतं त्याला आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणू शकतो. बट जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स अँड दॅट वॉज प्रूव्ड with the help of this microscope and the different experiments which were done by the Sutton and Bowery, and therefore the chromosomal basis of inheritance was put forth by Sutton and Bowery. म्हणजे मेंडेलच्या वर्क नंतर सुटॉन अँड बोवेरी या 2 सायंटिस्टनी काय केलेलं आहे
क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स मांडली. काय ह्या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे त्याचे स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे आहे. द क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स स्टेट्स दॅट फर्स्ट पॉइंट द क्रोमोझोम्स ॲज द कॅरियर ऑफ द जेनेटिक मटेरियल. When we can see every living organism is having genetic material, it is in the form of DNA or RNA. जे काही ऑर्गॅनिझममध्ये डीएनएच्या फॉर्ममध्ये असतो, काही ऑर्गॅनिझममध्ये आरएनएच्या फॉर्ममध्ये असतो. बट दिस जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन द क्रोमोझोम अँड देअरफॉर द क्रोमोझोम्स आर द कॅरियर्स ऑफ द जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं, जेनेटिक मटेरियल हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरी केलं जातं. हे फर्स्ट स्टेटमेंट या थेअरीमध्ये सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. सेकंड स्टेटमेंट द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअर, सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मियोसिस. Thus, each gamete contains only one chromosome from a pair. As you have seen the different experiments which was done by the Mendel, and according to that, here the chromosomes are present in the pairs in somatic cells. Somatic cell म्हणजे body cell आपण म्हणूया. Every body cell is having chromosomes in pairs. As you know, the human being is having 23 pairs of chromosomes. आपल्या बॉडीमध्ये 23 जोड्या असतात. म्हणजे ऑलवेज सोमॅटिक सेलमध्ये chromosomes are present in the pairs, and when there is gamete formation is taking place, during that gamete formation the homologous chromosomes which are paired, those homologous chromosomes get separate, or we can say they segregate from each other and they are independently assorted. Independently ते separate केले जातात, and therefore during gamete formation the homologous chromosomes get paired, then they separate, segregate and they assorted independently, and hence the gamete is containing only one chromosome from a pair. म्हणजे 23 जोड्या ह्युमन बीइंगमध्ये असल्या तरी ज्यावेळेला गॅमेट तयार होणार आहे, म्हणजे मेल गॅमेट स्पर्म तयार होईल, फिमेल गॅमेट ओव्हम तयार होईल, त्यावेळेला त्या स्पर्ममध्ये किंवा त्या ओव्हममध्ये फक्त एकच पेअरमधला फक्त एकच क्रोमोझोम असणार आहे. म्हणजे किती क्रोमोझोम असतील, 23 क्रोमोझोम असतील. म्हणजे सोमॅटिक सेलमध्ये क्रोमोझोम्स हे पेअरमध्ये प्रेझेंट असतात, पण गॅमेटमध्ये मात्र ते सिंगली प्रेझेंट असतात. त्यामुळे सोमॅटिक सेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी, बट इन ह्युमन बॉडी द गॅमेट इज शोईंग ओनली 23 क्रोमोझोम्स. म्हणजे गॅमेटमध्ये फक्त 23 क्रोमोझोम असणार आहेत, पण बॉडी सेलमध्ये बघितलं, सोमॅटिक सेलमध्ये बघितलं तर 23 जोड्या आपल्याला बघायला मिळणार आहे. हे एक स्टेटमेंट जे आहे ते क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट, न्यूक्लियस ऑफ द गॅमेट कंटेन्स क्रोमोझोम्स which carry all hereditary traits. When the gamete is showing presence of nucleus, and in that nucleus the chromosomes are present, and those chromosomes are responsible for the hereditary traits. Means all the characteristics present in the parent are transferred from parent to offspring with the help of the chromosomes which are present in the nucleus of the gamete. म्हणजे पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे किंवा पॅरेंटकडून त्यांच्या डॉटरकडे जाणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील, हे कॅरेक्टरिस्टिक्स पास कशी केले जातात, कसे ट्रान्सफर केले जातात, कोणाच्या मार्फत ट्रान्सफर केले जातात. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की न्यूक्लियस ऑफ दी गॅमेट कंटेन्स क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी हेरिडिटरी ट्रेट्स. म्हणजे हे कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं काम हे गॅमेटमध्ये असणारे जो न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये असणारे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्याकडून केले जातं. आणि म्हणून ह्या थेअरीला आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स असं म्हणलेलं आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट, मेल अँड फिमेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स अँड एग्स कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. दे आर द लिंक बिटवीन द पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग्स. इन ह्युमन बीइंग the male gamete is sperm and the female gamete are eggs. The sperms and eggs are actually carrying all the hereditary traits from parent to their offspring, and therefore these gametes are called as the link between the parent and offspring. So here male and female gametes are the link between parents and offsprings, because the chromosomes are present in sperm and eggs,
and they are carrying all the characteristics from one generation to the next generation. Okay. Next statement, the fusion of haploid male gamete and haploid female gamete restores the diploid number of chromosomes of the species. As we know, the parent is having chromosome number, diploid chromosome number, and this diploid chromosome number is restored with the help of union between the male gamete and female gamete. So here the fusion of haploid male gamete and haploid female gamete. What is meant by haploid? That is containing only one set of chromosome. In human being, 23 chromosomes are present in male gamete and 23 chromosomes are present in the female gamete. 23 from male and 23 from female, they are combining with each other and they are forming 23 pairs of chromosomes. So here two sets of chromosomes are present after fusion and they are restoring the diploid number. That is called as the diploid number because two sets of chromosomes are present in parent and therefore the diploid number of chromosomes is restored or maintained in the species. म्हणजे कुठलीही स्पेसिस असू दे, ह्युमन बिईंगच असं नाही, कुठलीही प्लांट स्पेसिस घेतली, ॲनिमल स्पेसिस घेतली तर त्याच्यामध्ये गॅमेटमध्ये आपल्याला हॅप्लॉइड क्रोमोझोम्स बघायला मिळतात आणि ऑफस्प्रिंगमध्ये आफ्टर फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट दी नेक्स्ट ऑर्गॅनिझम विच इज डेव्हलप्ड इट इज हॅव्हिंग diploid chromosome number and it is due to the fusion of male gamete and female gamete. So here the chromosomes are showing diploid number in the parent on when they are formed from the union of the male gamete and female gamete. म्हणजे ज्या वेळेला मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजन पासून एखादा ऑफस्प्रिंग तयार होतो त्यावेळेला डिप्लॉइड नंबर जो आहे तो रिस्टोअर केला जातो. अशा पद्धतीने 5 स्टेटमेंट्स या क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये सांगितलेले आहेत जे सुटॉन आणि पोवेरी या दोन सायंटिस्टनी मांडलेलं आहे. इट इज फ्रॉम दी वर्क विच वॉज डन बाय दी सुटॉन अँड पोवेरी. म्हणजे सुटॉन आणि पोवेरींनी मेंडेलसारखंच काम केलेलं आहे अँड दे आर ऑब्झर्व्ड द डिफरंट सेल डिव्हिजन पॅटर्न अँड ड्युरिंग दॅट सेल डिव्हिजन पॅटर्न दी क्रोमोझोम्स आर पेअर्ड, they are segregated, they are independently assorted and they are forming haploid gametes. आणि त्याच्यानुसार त्यांनी ही सगळी स्टेटमेंट्स काय केलेली आहेत मांडलेली आहेत आणि याच्यानुसार आपण म्हणू शकतो की क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. डायरेक्ट जीन्स जात नाही तर काय जातं, क्रोमोझोम जातात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. ओके. सो दिस इज द प्रायमरी इंट्रोडक्टरी पार्ट chromosomal basis of inheritance, and on that one question was asked in this 2020 exam म्हणजे 2020 13 सप्टेंबर 2020 ला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज डन बाय. ती क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स कुठपर्यंत कुणी केलेली आहे ते माहिती, पण एक्सपेरिमेंटल व्हेरिएशन कुणी केलेलं आहे त्याच्यावरती मॉर्गन, मेंडेल, सुटॉन आणि पोवेरी असा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यावरती जे एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन झालेलं आहे ते मॉर्गन नावाच्या सायंटिस्टनी केलेलं आहे. TH मॉर्गन. ॲक्च्युली त्याचं वर्क जे आहे TH मॉर्गनचं हे आपण याच टॉपिकमध्ये पुढं बघणार आहे. त्यामुळं ही थेअरी मांडलेली कुणी आहे तर सुटॉन आणि पोवेरीनं मांडलेली आहे. पण एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन म्हणजे एक्सपेरिमेंटली प्रूफ कुणी केलेलं आहे तर मॉर्गन नावाच्या सायंटिस्टनी केलेलं आहे. त्यामुळे इथं उत्तर लक्षात ठेवायचं आहे मॉर्गन. मॉर्गननं काय एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि कशावरती एक्सपेरिमेंट केलेले आहेत याची माहिती आपण याच टॉपिकमध्ये पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मॉर्गन. सो दिस इज द प्रायमरी इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. नाउ वी हॅव टू स्टडी अबाउट दी क्रोमोझोम्स. सम इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट दी क्रोमोझोम्स वी हॅव टू सी हियर. सो chromosomes, chromo means color and soma means body, means some colored bodies are present inside the nucleus and this structure with colored bodies are called as the chromosomes. So chromosomes are filamentous bodies present in the eukaryotic nucleus. We have to remember that the prokaryotic nucleus, and that means prokaryotic nucleoid or prokaryotic nuclear material is not having the chromosomes, but in eukaryotic cell the nucleus is having
the filamentous bodies in the form of chromosomes, and the term chromosomes was coined by W. Waldeer. ह्या वॉल्डेअर नावाच्या सायंटिस्टनी पहिल्यांदा क्रोमोझोम ही टर्म वापरलेली आहे. इन 1888 साली W. वॉल्डेअर नावाच्या सायंटिस्टनी पहिल्यांदा ही क्रोमोझोम टर्म वापरलेली आहे. The size of chromosome varies from species to species. प्रत्येक स्पेसिसनुसार क्रोमोझोमची साईज ही व्हेरिएबल आहे, वेगवेगळी असते. अँड ईच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. म्हणजे जेवढ्या स्पेसिस आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यामध्ये मेटाफेज क्रोमोझोमला म्हणजे मेटाफेज स्टेजचा जो क्रोमोझोम आहे त्याची साईज इथं मोजलेली आहे. आणि ती साईज कशी आहे बघा, 0.1 ते 33 मायक्रोमीटर इन लेंथ आणि 0.2 ते 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. ही त्याची लांबी आणि रुंदी ही आपल्याला या स्वरूपामध्ये सांगता येईल. अँड क्रोमोझोम्स आर विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन ओनली. दॅट वी हॅव टू रिमेंबर. फक्त सेल डिव्हिजनच्या स्टेजला म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज या 4 स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. त्याच स्टेजमध्ये फक्त आपल्याला क्रोमोझोम बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही सेल सायकल बघितलेली आहे 11वीला. G1 फेज, S फेज, G2 फेज आणि M फेज. G1 म्हणजे ग्रोथ फर्स्ट, S म्हणजे सिंथेटिक फेज, G2 म्हणजे ग्रोथ सेकंड फेज आणि M फेज म्हणजे मायटॉटिक ऑर मियोटिक. फक्त M फेजमध्येच म्हणजे मायटॉटिक सेल डिव्हिजन असेल किंवा मियोटिक सेल डिव्हिजन असेल त्याच वेळेला फक्त तुम्हाला क्रोमोझोम्स विजिबल आहेत. यू कॅन सी अंडर दी मायक्रोस्कोप these chromosomes only during the cell division stage. फक्त सेल डिवायडिंग स्टेजला असेल तरच त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतील. अदरवाईज तुम्हाला न्यूक्लिअर मटेरियल सगळीकडं पसरलेलं बघायला मिळेल, क्रोमोझोम तिथं बघायला मिळणार नाही. त्यामुळे हा एक पॉईंट तिथे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, दी क्रोमोझोम्स आर capable of self-replication and play a vital role in heredity, mutation, variation and evolutionary development of the eukaryotic species. These chromosomes are playing very much important role. They are having the ability of self-replication. Means the chromosomes are able to produce its self copy, its duplicate copy. जे स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करण्याची ॲबिलिटी त्या क्रोमोझोममध्ये असते. त्याचबरोबर they play vital role in the heredity. They are carrying information from one generation to other generation. They are responsible for the mutation. Means the structure of chromosome can be changed, and due to the change in the structure, the character is also changed. That is called as the mutation. Mutation म्हणजे चेंज. बेसिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंज होऊ शकतो, कारण क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झाला तर कॅरेक्टरिस्टिकच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा बदल होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. व्हॅरिएशन बदल होऊ शकतो क्रोमोझोमच्या अरेंजमेंटमध्ये. आणि इव्होल्युशनरी डेव्हलपमेंटल चेंजेस इन दी युकॅरियोटिक स्पेसिस. अँड ड्यू टू दी चेंज इन द क्रोमोझोम स्ट्रक्चर देअर मे बी इव्होल्युशन टेक्स प्लेस इन दी युकॅरियोटिक स्पेसिस. कारण बेसिकली क्रोमोझोम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात आणि जर आहे तसाच्या तसा क्रोमोझोम पुढच्या पिढीमध्ये गेला तर कोणत्याही कॅरेक्टरमध्ये बदल होणार नाही. पण ज्या वेळेला हा क्रोमोझोम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाईल त्यावेळेला जर समजा त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, व्हॅरिएशन झालं तर मात्र आपल्याला त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये बदल झालेला बघायला मिळेल आणि त्या कॅरेक्टरिस्टिकच्या बदलामुळे इव्होल्युशन झालेलं बघायला मिळेल. म्हणजे ओरिजिनल ऑर्गॅनिझमपासून एक वेगळाच ऑर्गॅनिझम तयार झालेला सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. हा क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमधला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथे सांगता येईल. ओके. नेक्स्ट, केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजे जर आपण हे क्रोमोझोम कशापासून बनलेले आहेत याचं जर केमिकल ॲनालिसिस केलं तर केमिकली डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड DNA and some proteins are called as a histone proteins and some proteins are called as a non-histone proteins. So these three materials are involved in the formation of chromosome: DNA, deoxyribonucleic acid, histone proteins and non-histone proteins. Togetherly these three structures are forming the chromosome. So you have to remember also these points. And what is the function of chromosome? Chromosomes are carriers of the heredity. That we have to remember.
the chromosomes are responsible for transmission of character from one generation to other generation. So this is the basic information about the chromosome. Okay. Now next one point we have to study related to this chromosome, that is the chromosome number. In different species the chromosomes are showing different numbers and we have to study what are those numbers. So number of chromosomes, the number of chromosomes is specific and constant for a particular species. Hence it has great importance in the study of phylogeny and taxonomy of the species. So here the number of chromosomes is specific and constant for each species. जे प्रत्येक ॲनिमलची स्पेसिस असेल किंवा प्लांटची स्पेसिस असेल त्या पर्टिक्युलर स्पेसिससाठी तो क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो नंबर हा कॉन्स्टंट असतो आणि तो स्पेसिफिक असतो. म्हणजे ह्युमन बिईंग म्हणलं की सर्व ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर, मग तो ह्युमन बिईंग अमेरिकेतला असू दे, आफ्रिकेतला असू दे, युरोपमधला असू दे, एशियामधला असू दे, ऑस्ट्रेलियामधला असू दे, या पृथ्वी तलावावरती कुठलाही ह्युमन बिईंग असेल तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा स्पेसिफिक असणार आहे आणि कॉन्स्टंट असणार आहे, जे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. माणूस म्हणला की तेवढे पेअर्स. तसंच वाघ म्हणलं, सिंह म्हणला किंवा कडुनिंबाचं झाड, आंब्याचं झाड, चिंचेचं झाड, प्रत्येकामध्ये एक स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर आणि कॉन्स्टंट नंबर बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळं याचा उपयोग कशासाठी होतो बघा, फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस. म्हणजे स्पेसिसमध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय आहे, कोणत्या स्पेसिस नंतर कोणती स्पेसिस तयार झाली याचा अभ्यास करण्यासाठी. आणि टॅक्सॉनॉमी क्लासिफिकेशन जे आहे, तुम्ही 11वीला बघितलेलं आहे टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, तर याचं टॅक्सॉनॉमिकल स्टडी करण्यासाठी सुद्धा ह्या क्रोमोझोम नंबरचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. म्हणून क्रोमोझोम नंबर इट इज हॅव्हिंग ग्रेट इम्पॉर्टन्स इन दी स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस. म्हणजे त्या स्पेसिसचं फायलोजेनेटिक स्टडी करण्यासाठी किंवा टॅक्सॉनॉमिक स्टडी करण्यासाठी आपल्याला ह्या क्रोमोझोम नंबरचा फायदा होऊ शकतो. ही एक माहिती लक्षात ठेवायची आहे. अँड हिअर द टर्म प्लॉइडी मीन्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स दॅट इज एक्स इन अ सेल. इथं प्लॉइडी म्हणून एक टर्म वापरलेली आहे, जसं आपण हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणतो. प्लॉइडी म्हणजे काय म्हणलेलं आहे बघा, द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन ए सेल. म्हणजे एका पर्टिक्युलर सेलमध्ये एक त्यांचा प्रायमरी बेसिक नंबर असतो क्रोमोझोमचा, ज्याला एक्स म्हटलं जातं. त्याचे डिग्री ऑफ रिपिटेशन किती आहे त्या टर्मला काय वापरलेलं आहे, प्लॉइडी वापरलेलं आहे. म्हणजे एकदाच असेल तर नुसतं एक्स वापरायचं आहे. समजा 2 असतील तर 2x येईल, 3 असतील तर 3x येईल. अशा पद्धतीनं प्लॉइडी म्हणजे काय सांगितलेलं आहे, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन ए सेल, that is called as a ploidy. And here when the chromosome number in a cell is the exact multiple of the primary basic number, then it is called as a euploidy. That is called as a euploidy. म्हणजे ज्या वेळेला क्रोमोझोम नंबर एखाद्या सेल मधला हा एक्झॅक्ट मल्टिपल असेल, प्रायमरी बेसिक नंबरच्या मल्टिपल नंबर असेल तर त्या कंडिशनला euploidy असं म्हटलं जातं. आणि अजून एक टर्म आपल्याला बघायची आहे इथं. सो हिअर euploids include monoploidy or haploid, that is with one set of chromosome where x is equal to n. Diploids 2n when 2 sets of chromosomes are there. Triploids 3n, 3 sets of chromosome are there. Tetraploid 4 sets of chromosome are there, 4n and so on. म्हणजे काय बघा, प्लॉइडी म्हणजे डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणलेला आहे. आणि यूप्लॉइड म्हणजे काय, मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. मग इथं हॅप्लॉइड किंवा मोनोप्लॉइड कशाला वापरायचं, ज्या वेळेला एकच सेट आहे क्रोमोझोमचा त्यावेळेला. डिप्लॉइड कधी वापरणार आहे, 2n 2 सेट असतील क्रोमोझोमचे तर. ट्रिप्लॉइड कधी वापरणार आहे, 3 सेट असतील 3n. टेट्राप्लॉइड 4n, पेंटाप्लॉइड 5n, हेक्साप्लॉइड 6n. असं आपण कितीही वाढवू शकतो. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ यूप्लॉइड. And another term is here where the chromosome number is not the exact multiple of the haploid set. It is described as a aneuploid. म्हणजे काही वेळेला त्या ऑर्गॅनिझममध्ये तो जो नंबर आहे, तो क्रोमोझोमचा नंबर हा
एक्झॅक्ट असत नाही त्याच्या मल्टिपल ऑफ हॅप्लॉइड सेट बरोबर, त्यावेळेला त्याला अनइप्लॉइडी म्हटलं जातं. मीन्स अनइप्लॉइडी इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम और क्रोमोझोम्स टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन ए सेल. म्हणजे एका सेलमधले जेवढे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील त्याच्यामध्ये एखादी ॲडिशन झालेली असेल किंवा एखादं डिलिशन झालेली असेल, एखादा क्रोमोझोम ॲड झाला असेल किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट झाला असेल, त्याचा जो बेसिक प्रायमरी नंबर आहे क्रोमोझोमचा त्याच्यामध्ये एखादा ॲड झाला किंवा त्याच्यामधून एखादा निघून गेला तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, अनइप्लॉइडी म्हटलं जातं. जे बेसिक क्रोमोझोम नंबर जो आहे त्याच्यामधून एक ॲड झाला असेल किंवा कमी झाला असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अनइप्लॉइड. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण अशा पद्धतीने मांडू शकतो. इथं प्लॉइडी लेवल म्हणलेलं आहे, युप्लॉइडी, अनयुप्लॉइडी. युप्लॉइडी, मोनोप्लॉइडी म्हणजेच हॅप्लॉइडी त्याला म्हणणार आहे आपण, एकच सेट क्रोमोझोमचा. डिप्लॉइडी किंवा डिप्लॉइड म्हणलं जातं, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. पॉलिप्लॉइडी मग त्याच्यामध्ये ट्रिप्लॉइडी, टेट्राप्लॉइडी, पेंटाप्लॉइडी, या कंडिशनला पॉलिप्लॉइडी म्हटलं जातं. हे युप्लॉइडीमध्ये जातं when the chromosome number is the exact multiple of the primary chromosome number. मल्टिपल दिसतो तर सिंगल आहे, तर डबल आहे, इथं ट्रिपल आहे, तर 4 आहे, इथं 5 आहे. आणि अनयुप्लॉइडी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बेसिक क्रोमोझोम नंबरमध्ये ॲडिशन होते किंवा डिलिशन होते, त्या कंडिशनला आपण अनयुप्लॉइडी म्हणणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार केलेले आहेत, हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी. म्हणजे बेसिक जो प्लॉइडी नंबर आहे त्याच्यामध्ये जर समजा कमी असेल, हायपो म्हणजे बिलो द प्लॉइडी लेवल, म्हणून त्याला हॅप्लोप्लॉइडी म्हणलेलं आहे. म्हणजे बेसिक क्रोमोझोम नंबर जो आहे त्याच्यापासून एखादं दुसरं कमी झालेलं असेल तर त्याला हायपोप्लॉइडी म्हणलं जातं. आणि जर ॲडिशन झाली असेल तर त्याला हायपरप्लॉइडी म्हणलं जातं. याच्यामध्ये पुन्हा 2 एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. मोनोसोमी. मोनो मीन्स सिंगल क्रोमोझोम इज लेस, म्हणजे 2n आहे पण त्याच्यामधून एक कमी आहे. जो काही त्या ऑर्गॅनिझमचा डिप्लॉइड नंबर असेल त्याच्यातून एक कमी केल्यानंतर जो नंबर येईल त्याला आपण मोनोसोमी म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये 2n म्हणजे 46 क्रोमोझोम आहे. 46मधून एक गेला किती राहिले, 45 राहिले. 45 कंडिशन जर आली तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनोसोमी म्हणणार आहे. आणि नलिसोमी एक आहे ज्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम्स काय केले जातात, डिलीट केले जातात. 2n-2 म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोममधून 2 गेले तर 44 क्रोमोझोम राहील. ती जर कंडिशन असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, नलिसोमी म्हणणार आहे. असं डिलिशन झालं तर त्याला हायपोप्लॉइडी म्हणलं जातं. एक क्रोमोझोम डिलीट झाला मोनोसोमी म्हणायचं, 2 क्रोमोझोम डिलीट झाले नलिसोमी म्हणायचं. ओके. आणि जर समजा ॲडिशन झाली क्रोमोझोमची तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. त्याला हायपरप्लॉइडी म्हणलेलं आहे. हायपर म्हणजे जास्त झालेलं आहे, ॲडिशन झालेली आहे. ट्रायसोमी म्हणजे एक क्रोमोझोम ॲडिशनल आलेला असतो, 2n+1. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डिप्लॉइड बेसिक नंबर 46 आहे आणि प्लस एक ॲड झाला 47 क्रोमोझोम झाले, 47 क्रोमोझोम झाले. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रायसोमी. आणि टेट्रासोमी 2 क्रोमोझोम ॲड झाले, 2n+2 म्हणजे किती क्रोमोझोम होणार, 48 क्रोमोझोम होणार. अशा काही कंडिशन्स आपल्याला काही ऑर्गॅनिझममध्ये काही प्लांटमध्ये बघायला मिळते. आणि म्हणून हे डिफरंट एक्झाम्पल्स, हे प्लॉइडीचं क्लासिफिकेशन आपण इथं बघितलेलं आहे. प्लॉइडी म्हणजे काय आपण बघितलं तर डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी क्रोमोझोमल नंबर, दॅट इज कॉल्ड एज अ प्लॉइडी. अँड वेर इट इज मल्टिपल ऑफ द बेसिक क्रोमोझोमल नंबर इट इज कॉल्ड एज द यूप्लॉइडी. अँड व्हेन देर इज ॲडिशन ऑर डिलिशन between the multiple of the basic primary chromosome number it is called as a aneuploidy. When in euploidy single set of chromosome is there, monoploidy 2 sets are there, diploidy and 3 or more there, then it is called as a polyploidy, triploid, tetraploid, pentaploid. And here in aneuploidy 2 basic types are there. First is the hypoploidy. बेसिक प्रायमरी क्रोमोझोमल नंबरमध्ये जर डिलिशन झालं असेल, एक क्रोमोझोम डिलीट झाला तर मोनोसोमी, 2 क्रोमोझोम डिलीट झाले तर नलिसोमी. त्याच पद्धतीने ॲडिशन जर झालं तर हायपरप्लॉइडी म्हटलं जातं. एक ॲडिशन झाली तर ट्रायसोमी, 2 ॲडिशन झाली तर टेट्रासोमी. सो इन दिस वे दी क्रोमोझोम नंबर इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर
in every living organism. Okay, so in today's lecture we have started this new topic and we are completing the basic information about the chromosomal basis of inheritance and related to the chromosome, basic information and the chromosome number. That point we have completed. Remaining points related to this chromosome, that is the structure of chromosome and types of chromosome, we have to study in the next lecture. Till then, thank you.